Welcome our channel Fun with Education. मुलांनो, आज आपण इंग्लिश आणि मराठीमधून प्राण्यांची नावे शिकणार आहोत. काल्फ म्हणजे वासरू. गाईच्या किंवा म्हशीच्या पिल्लाला वासरू असं म्हणतात. हा आहे डॉग म्हणजे कुत्रा. हा अतिशय एकनिष्ठ आणि हुशार प्राणी आहे. कॅट म्हणजे मांजर. हा अत्यंत लोकप्रिय आणि मानवी वस्तीत राहणारा सस्तन प्राणी आहे. कॅमल म्हणजे उंट हा वाळवंटात राहणारा अत्यंत उपयुक्त आणि धिप्पाड सस्तन प्राणी आहे. हा आहे टायगर म्हणजे वाघ. हा 65 किलोमीटर वेगाने धावू शकतो. मेयर म्हणजे घोडी. मेयर या शब्दाचा अर्थ घोडी असा होतो. याला इंग्रजीमध्ये मोल असे म्हणतात आणि मराठीत चिचुंदरी असे म्हणतात. चिचुंदरी हा जमिनीवर राहणारा एक कीटकभक्षक सस्तन प्राणी आहे. हे आहे म्यूल म्हणजे खेचर. डोंगराळ भागात अवजड सामान वाहून नेण्यासाठी याचा उपयोग केला जातो. फॉक्स म्हणजे कोल्हा हा निशाचर प्राणी आहे. तो सहसा एकटे किंवा कुटुंबात राहतो. लॅम्ब म्हणजे कोकरू. लॅम्ब म्हणजे मेंढीचे लहान कोकरू. पुढचा प्राणी आहे ऑक्स म्हणजे बैलाला शेतकऱ्याचा जिवलग मित्र म्हणतात. शेतीच्या कामासाठी याचा उपयोग होतो. ही आहे काऊ म्हणजे गाय हा अतिशय शांत, उपयुक्त आणि पाळीव सस्तन प्राणी आहे. याला पिग म्हणतात. पिग म्हणजे डुक्कर. जगात डुकरांच्या 600हून अधिक जाती आहेत. एप म्हणजे मानव दृश्य कपी. शेपटी नसलेले मोठे माकड. यात प्रामुख्याने गोरिला याचा समावेश होतो. हा आहे लायन म्हणजे सिंह हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जाणारा अतिशय शूर आणि शक्तिशाली मांसाहारी प्राणी आहे. गोट म्हणजे शेळी हा एक अत्यंत उपयुक्त आणि काटक सस्तन प्राणी आहे. डियर म्हणजे हरिण. हा अतिशय चपळ, सुंदर आणि शाकाहारी सस्तन प्राणी आहे. ही आहे मित्रांनो शिप म्हणजे मेंढी. हा प्रामुख्याने लोकर, मांस आणि खतासाठी वापरला जाणारा महत्त्वाचा उपयुक्त प्राणी आहे. बुल आपण याला वळू असे म्हणतो. वळूच्या खांद्यावर मोठे स्नायू असतात. लामा याला मराठीमध्ये सुद्धा लामा म्हणतात. याचे आयुर्मान 20 वर्ष असते. किटन म्हणजे मांजराचे पिल्लू. लहान मांजराच्या पिल्लाला किटन असे म्हणतात. या प्राण्याला मंकी असं म्हणतात. याला मराठीमध्ये आपण माकड म्हणतो. हा एक मानवी वस्तीत आणि जंगलात राहणारा बुद्धिमान सस्तन प्राणी आहे. स्नेक म्हणजे साप हा एक सरपटणारा, विषारी किंवा बिनविषारी असणारा सस्तन वर्गातील प्राणी आहे.
फ्रॉग आपण याला मराठीत बेडूक असं म्हणतो, जो जमिनीवर आणि पाणी या दोन्ही ठिकाणी राहू शकतो. हा आहे चित्ता. आपण याला मराठीत चित्ता म्हणतो. हा जमिनीवर सर्वात वेगाने धावणारा सस्तन प्राणी आहे. जॅकल म्हणजे कोल्हा. कोल्हा हा मध्यम आकाराचा मांसाहारी सस्तन प्राणी आहे. डॉंकी आपण याला मराठीत गाढव असे म्हणतो. हा मेहनती असून तो प्रामुख्याने बोजा वाहण्यासाठी ओळखला जातो. हॉर्स म्हणजे घोडा. हा अतिशय चपळ, शक्तिशाली आणि मानवाचा अत्यंत विश्वासू प्राणी आहे. हे आहे टर्टल. याला आपण मराठीत कासव असं म्हणतो. हा अतिशय शांत, दीर्घायुष्य आणि सरपटणारा उभयचर प्राणी आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. प्लीज like, share and subscribe my channel. Thank you for watching my video.